नमस्कार. स्वागत आहे आपलं. देवशयनी एकादशीला चातुर्मास सुरू होतो. भगवान विष्णूंच्या योगनिद्रेच्या या 4 महिन्यात कोणत्या 5 गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि जीवनात सुख व शांती मिळवण्यासाठी कोणते खात्रीशीर उपाय केले पाहिजेत ते जाणून घेऊया. आज आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पवित्र देवशयनी एकादशी आहे. या दिवसापासून 4 महिन्यांच्या चातुर्मासाची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी विश्वाचे रक्षक भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिन्यांच्या गाढ झोपेत जातात. भगवानांच्या झोपेनंतर विवाह, मुंडन समारंभ आणि गृहप्रवेश समारंभ यासारखे सर्व शुभविधी थांबतात. या 4 महिन्यात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आणि जीवनात शांती व आनंद टिकवून ठेवण्यासाठी काही विशिष्ट नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. चला तर मग चातुर्मासात पूर्णपणे टाळल्या पाहिजेत अशा 5 गोष्टी आणि जीवनातील अडथळ्यावर मात करण्यासाठी कोणते उपाय मदत करू शकतात ते आपण जाणून घेऊया. चातुर्मासात पुढील 5 गोष्टी टाळा. 1. शुभ कार्यांना मनाई आहे. चातुर्मासात विवाह, साखरपुडा, उपनयन संस्कार, मुंडन आणि नवीन घर खरेदी करणे किंवा त्यात प्रवेश करणे यासारख्या सर्व शुभ कार्यांना सक्त मनाई आहे. या काळात देवता शयनावस्थेत असल्याने कोणतेही मोठे विधी किंवा शुभकार्ये केली जात नाहीत. 2. खाण्याच्या सवयीमध्ये विशेष संयम ठेवावा. आयुर्वेद आणि धर्म दोन्ही चातुर्मासात आहाराबाबत विशेष काळजी घेण्याची शिफारस करतात. या 4 महिन्यात पावसाळा आणि बदलत्या हवामानामुळे पचनसंस्था कमजोर होते. त्यामुळे या काळात हिरव्या पालेभाज्या, वांगी, मुळा आणि तामसिक पदार्थ, लसूण, कांदा, मांस आणि मद्य यांचे सेवन टाळावे. याशिवाय आरोग्य आणि सात्विक गुण टिकवून ठेवण्यासाठी दूध, दही आणि मध यांच्या सेवनाबाबतही विशेष नियम पाळले जातात. 3. जमिनीवर झोपण्याची परंपरा. चातुर्मासात अनेक लोक ऐषाराम आणि सुखसोयींचा त्याग करून जमिनीवर चटई किंवा चादरीवर झोपतात. असे केल्याने अहंकार नाहीसा होतो आणि आत्मसंयम वाढतो असा विश्वास आहे. 4. क्रोध आणि खोटेपणा टाळा. या 4 महिन्यात व्यक्तीने आपल्या विचारावर, शब्दावर आणि कृतीवर पूर्ण नियंत्रण ठेवावे. खोटे बोलणे, इतरावर टीका करणे, चहाडी करणे किंवा कोणावरही विनाकारण राग व्यक्त करणे टाळावे. या काळात ईश्वराचे ध्यान करण्यावर आणि सद्गुणी जीवन जगण्यावर भर दिला जातो. 5. प्रवास आणि उधळपट्टी टाळणे. प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी चातुर्मासात, ज्याला चातुर्मास उपवासाचा काळ म्हणून ओळखले जाते, एकाच ठिकाणी राहण्याची परंपरा आहे. सामान्य लोकांनाही या काळात लांबचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला जातो. हा काळ संपत्ती जमा करण्याचा आणि उधळपट्टी टाळण्याचा काळ म्हणूनही मानला जातो. चातुर्मासासाठी विशेष उपाय. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि जीवनातील अडथळे टाळण्यासाठी हे खात्रीशीर उपाय नक्की अंमलात आणा. पहिला उपाय म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचे पठण. चातुर्मासाच्या 4 महिन्यात नियमितपणे भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. यामुळे घरात शांती आणि आनंद टिकून राहील. 2. तुळशीची पूजा आणि दिवा. दररोज संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा आणि त्याची प्रदक्षिणा करा. अशी धार्मिक श्रद्धा आहे की चातुर्मासात तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात अन्न व पैशाची कधीही कमतरता भासत नाही. तिसरा उपाय पिवळ्या वस्तूंचे दान. गुरुवारी भगवान विष्णूला पिवळी फुले, पिवळे कपडे आणि बेसनचे लाडू किंवा हरभरा डाळ अर्पण करावी. गरजूंना पिवळ्या वस्तू, हळद, पिवळे कपडे किंवा हरभरा डाळ दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. चौथा उपाय एकादशीचे उपवास आणि विधी. चातुर्मासातील सर्व एकादशीच्या दिवशी, जसे की देवशयनी, उपवास ठेवावा. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला गंगाजलाने अभिषेक करा
गरीब किंवा ब्राह्मणांना अन्नदान आणि दान करा. 5. सात्विक जीवन आणि गोसेवा. या 4 महिन्यात नियमितपणे गाईला पहिली पोळी खाऊ घाला, मुंग्यांना पीठ आणि साखर द्या. असे केल्याने सर्व पापांचे क्षालन होण्यास आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे धार्मिक परंपरा, व्रत आणि आचार यामध्ये प्रदेश, कुटुंब आणि संप्रदायानुसार काही फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार आणि घरच्या परंपरेनुसार आचरण करावे. आरोग्याशी संबंधित उपवास किंवा नियम पाळताना आपल्या प्रकृतीचाही विचार करावा. मित्रांनो, चातुर्मास हा केवळ व्रतांचा काळ नाही, तर मन, वाणी आणि कर्म शुद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे. या 4 महिन्यात जर आपण संयम, सेवा, दान आणि भगवान विष्णूंचे स्मरण केले तर जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. धन्यवाद. श्री विष्णूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय श्री विठ्ठल. जय हरी विठ्ठल.